महाराष्ट्रातील आणि देशातील मराठा समाजांनी ज्यांना नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे आणि आज या घडीला जो मराठा समाज माननीय जरांगे पाटील यांना वाघ म्हणून संबोधतो, त्या माननीय जरांगे पाटील साहेबांची उद्या आटपाडीमध्ये 9 ऑगस्ट रोजी जी सभा होत आहे, या सभेच्या निमित्तानं ज्या पद्धतीने आम्ही 23 एप्रिलला धरणे आंदोलन आटपाडीमध्ये केलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातल्या स्मारकासाठी हा विषय जास्तीत जास्त प्रशासनापर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या आम्ही त्यांना निवेदन देतोय। त्याच ठिकाणी देतोय ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं आणि या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत उद्याही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। माननीय जरांगे पाटील साहेब यांना आम्ही विनंती करतोय, हे निवेदन आम्ही त्याच ठिकाणी देणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी आटपाडीमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं, तुमच्या माध्यमातून हा विषय सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी येणार आहेत, यंग जनरेशन त्या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व शिवप्रेमी त्या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी आम्ही हे निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। मी महेश कुमार पाटील। महाराष्ट्राच्या मराठा समाजाचे नेतृत्व करणारे श्री जरांगे पाटील हे आटपाडी येथे पदार्पण होत आहेत। त्यांची सभा होत आहे। त्या सभेच्या निमित्ताने ते आटपाडीला हजर होत आहेत। तेव्हा आमच्या ज्येष्ठ नागरिकतर्फे युवातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मुंबईला समुद्रामध्ये झालंच पाहिजे याचं निवेदन आम्ही देत आहोत आणि ते महाराष्ट्र शासनापर्यंत त्यांनी पोचवावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। धन्यवाद।